नमस्कार. डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स या विषयामधील भाग दुसरा, डिसेंट्रलायझेशन. यामध्ये आपण मुख्यतः कास्ट, क्लास, जेंडर, डेमोक्रेसी अँड इथनिसिटी ऑफ चॅलेंज हे याच्याबद्दलची चर्चा ही करणार आहोत. या दुसऱ्या भागात मी प्राध्यापक राजू पांडे आपल्यासमोर चर्चा या विषयाची करणार आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मुख्यतः आपण जेव्हा भारतीय लोकशाहीसमोरील ही जी काही आव्हानं म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो, त्यामध्ये जात असन, वर्ग असन, लिंग असन, वंश असेल, तर ही आव्हानं यांच्याशी कशा प्रकारचं डील त्या ठिकाणी करायचं याचीही चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि म्हणून आपण मागच्या भागामध्ये भारतीय लोकशाहीची आणि भारतीय समाजाची जी काही जडणघडण आहे, ती जडणघडण ही कशा पद्धतीनं विकसित झाली याच्याबद्दलची ही चर्चा केलेली आहे. त्यामध्ये भारतीय विचारप्रवाह आणि पाश्चिमात्य विचार परंपरा यांचा जो काही यांच्या मिश्रणातून एक भारतीय समाजाची जडणघडण होण्याची जी प्रक्रिया आहे, तीच प्रक्रिया भारतीय लोकशाहीची प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपण या मध्यबिंदूला त्या ठिकाणी आलो होतो का हा भारत देश कुणाचा आणि ही भारतीय लोकशाही कुणाची. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस त्या ठिकाणी हा देश सर्वांचा देश म्हणून त्या ठिकाणी या स्वातंत्र्याचं स्वागत आपण केलं, या लोकशाहीचं आपण स्वागत केलं. कारण भारतीय स्वातंत्र्याच्या शिल्पकारांनी भारताचा शेवटचा माणूस हा या लोकशाहीचा आणि ह्या देशाचा त्या ठिकाणी आधारशिला असेल अशा पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी केलेली होती. आणि म्हणून आपण भारतीय लोकशाहीमध्ये लोकशाहीचा विचार करत असताना लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही जी काही सुप्रसिद्ध अशी अब्राहम लिंकनची व्याख्या आहे, तर ती त्या ठिकाणी पाहिली. याचा मतित अर्थ इतकाच होतो की भारतीय लोकशाही ही सर्वमान्य आहे, सर्व समूह घटकांना सामावून घेणारी आहे. कारण कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये जेव्हा आपण लोकशाहीच्या बद्दलची चर्चा करतो तेव्हा त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्व समूहांना सामावून घेण्याची यंत्रणा, सहभागाचा वाटा, सत्तेचा वाटा हा त्याच्यामध्ये असेल अशा पद्धतीची मांडणी ही आधारभूत असते. आणि म्हणून हॉल्टेनर नावाचा जो काही विचारवंत आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी सत्तेचं विभाजन हे या सिद्धांतावर त्या ठिकाणी राजकीय सत्तेचं त्या ठिकाणी विभाजनाच्या आधारावर लोकशाहीच्या सिद्धांताचं अनुकरण हे स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. आता जेव्हा सत्तेचं विकेंद्रीकरण हा शब्द येतो तेव्हा खऱ्या अर्थाने या देशामध्ये सुद्धा आपण जी काही प्रातिनिधिक संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला याच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण हे केलेलं आहे. आणि ते विकेंद्रीकरण वेगवेगळ्या बाजूनं जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहतो की भारतीय संविधानामध्ये त्या ठिकाणी 3 विभागामध्ये भारतीय सत्तेचं विभाजन हे केलेलं आहे. त्यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. याचबरोबर जेव्हा हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस मुख्यतः तेलंगणा प्रांतामधल्या कम्युनिस्ट चळवळीनं एक अशा प्रकारची घोषणा दिली की जो भारत आणि जे स्वातंत्र्य आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित होतं ते काही मिळालं नाही. आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्याची चळवळीनंतर हा देश जेव्हा या देशाची बांधणी त्या ठिकाणी करायची होती तेव्हा मुख्यतः
वेगवेगळे राजकीय पक्ष हे 51-52च्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सामोरे गेले आणि बहुसंख्य त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला बहुमत हे प्राप्त झालं आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली ह्या देशाचं प्रजासत्ताक राज्यकारभार त्या ठिकाणी चालू झाला. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना एकाच वेळेस अनेक आव्हानांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागत होतं. एक बाजूला त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची एक नवस्वतंत्र राष्ट्र म्हणून इमेज त्या ठिकाणी प्रतिमा ही घडवायची होती. इतकंच नव्हे तर फक्त पंडित जवाहरलाल नेहरूंना भारत देश स्वतंत्र होणं इथपर्यंत त्यांच्या स्वातंत्र्याची संकल्पना ही मर्यादित नव्हती, तर त्यांच्यासमोर आपल्याबरोबर जे देश वसाहतवादाच्या जोखडाखाली त्या ठिकाणी आहेत त्या सर्व जगातल्या देशांना स्वतंत्र करण्यासाठीचा पाठिंबा हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी घोषित केला होता. आणि म्हणून त्या ठिकाणी आशियन कंट्री असतील, आफ्रिकन कंट्रीज असेल किंवा लॅटिन अमेरिकन कंट्रीज असतील तर ह्या देशांमध्ये पारतंत्र्यात असणाऱ्या आणि त्या देशांमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळी चालू असणाऱ्या ठिकाणाला सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या स्वतंत्र चळवळींना पाठिंबा तर दिलाच, परंतु त्याच्या पाठिंबा खंबीरपणाने त्या ठिकाणी उभे राहिले. आणि म्हणून जागतिक पातळीवर हा देश घडवण्याची ही प्रक्रिया एका बाजूला चालू होती. दुसऱ्या बाजूला जागतिक महायुद्धाचा परिणाम होऊन त्या ठिकाणी आशिया, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन हे जागतिक महासत्ता म्हणून पुढं त्या ठिकाणी येऊ पाहत होते. अशा परिस्थितीमध्ये जगाचं नेतृत्व हे ह्या दोन महासत्तांमध्ये जग वाटण्याची प्रक्रिया चालू होती. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी काही तिसरी फ्रंट नॉन अलाय मुवमेंट नावाची संघटना त्या ठिकाणी जागतिक पातळीवर स्थापन केली आणि ज्याच्यामध्ये इजिप्तचे त्या ठिकाणी नासेर असतील किंवा टिटो असतील आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याचं नेतृत्व केलं. आणि जागतिक पातळीवर ह्या दोन्ही महासत्तांना त्या ठिकाणी ठणकावून सांगण्याचं काम केलं की आम्ही गरीब आहोत, आम्ही नव्याने स्वतंत्र झालेले राष्ट्र आहोत, परंतु आम्ही कोणाही एका देशाच्या दावणीला जाणार नाहीत, तर आम्हाला तंत्रज्ञानाची आणि आर्थिक मदतीची गरज आहे आणि दोन्ही देशांनी ह्या महासत्तांनी आमच्याकडं त्या ठिकाणी आश्रित म्हणून पाहू नये अशी ठणकावून सांगण्याची भूमिका ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या ठिकाणी घेतलेली होती. तर देशांतर्गत काय परिस्थिती होती हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की सत्तेचं विकेंद्रीकरणाच्या सिद्धांतावरच भारतीय लोकशाहीची रचना ही त्या ठिकाणी तयार झालेली होती. भारतीय संविधान हे 26 जानेवारी 1950 त्या ठिकाणी लागू झालं आणि भारत प्रजासत्ताक त्या ठिकाणी राज्यकारभार करू लागला. तर या पार्श्वभूमीवर सत्तेचं विभाजन हे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या ठिकाणी होतंच, परंतु तरीही भारतातला बहुसंख्य समाज याचं लोकशाहीकरण करणं हे महत्त्वाचं होतं आणि लोकशाहीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती सर्वात महत्त्वाची प्रक्रिया होती. कारण आपण भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर सर्वांना राजकीय हक्क त्या ठिकाणी बहाल केले आणि त्याचबरोबर आपण भारतीय स्वातंत्र्या नंतर जे काही भारतीय संविधान बनवलं गेलं त्या संविधानाच्या नुसार जे काही राजकीय हक्क असतील, मूलभूत हक्क असतील ते तर त्या ठिकाणी बहाल केलेच केले, परंतु सार्वत्रिक मतदानाचा जो अधिकार आहे तोही त्या ठिकाणी बहाल केला. का ज्या अधिकारासाठी जगात त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांना 100-200 वर्ष मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागला. विशेषतः स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी सुद्धा दीर्घकाळाचा संघर्ष हा करावा लागला. आणि अशा पार्श्वभूमीवर सत्तेचं विकेंद्रीकरण करणं हा एक पेच प्रसंग समोर होता
आणि त्याचबरोबर भारतीय समाजाचं लोकशाहीकरण करणं, लोकांना त्या ठिकाणी लोकशाही त्यांच्या अंगवळणी पडली पाहिजे याच्यासाठीचा कार्यक्रम देण्यासाठी त्या ठिकाणी, कारण भारतीय समाज आपण पाठीमागच्या भागात म्हटलं की त्याची जडणघडण ही अनेक विचारप्रवाहामधून झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि त्याच्यावर अनेक विचारांच्या प्रभावाचा संस्कार हा घडलेला आहे. ज्या पद्धतीनं एकदेशीय विचारप्रवाहाचा संस्कार आहे तसाच पाश्चिमात्य विचार परंपरेचा सुद्धा संस्कार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा देश उभा करणं ही खऱ्या अर्थाचं चॅलेंज त्या ठिकाणी होतं आणि म्हणून भारतीय लोकशाहीसमोर आजही ते चॅलेंज म्हणूनच त्या ठिकाणी उभं आहे. कारण भारत हा ज्या समीकरणावर राष्ट्र म्हणून उभा राहिला ते समीकरण म्हणजे अनेक जाती धर्म पंथ वंश लिंग प्रदेश असताना सुद्धा हा देश त्या ठिकाणी एकात्म आहे. ह्या देशाची एकत्मता हीच ह्या देशाची राष्ट्रीयता आहे आणि ह्या देशाची विविधता हीच ह्या देशाची एकत्मता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अशा विविधतेची एकात्मतेची संकल्प करून आपण आपलं राष्ट्र त्या ठिकाणी उभं करत होतो. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसत होतं की भारतीय समाजाचं लोकशाहीकरण होणं हे गरजेचं होतं आणि ते जर झालं नाही तर भारतीय लोकशाहीसमोर अनेक आव्हानं ही निर्माण होतील. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे की तेलंगणा प्रांतामध्ये कम्युनिस्ट विचाराच्या लोकांनी किंवा कम्युनिस्ट पक्षाने त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं होतं की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ह्या देशाच्या लोकशाहीवरच एक अर्थाने प्रश्नचिन्ह उपस्थित त्या ठिकाणी केलं गेलं होतं आणि शेतकऱ्यांना संघटित करून शेतीचं पुनर्वाटप करू आणि संपत्तीचं पुनर्वाटप त्या ठिकाणी करू अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी केली जात होती. आणि मोठं बंड ह्या देशामध्ये निर्माण होईल की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. आणि अशा परिस्थितीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करणं आणि लोकांचं लोकशाहीकरण करणं, लोकांच्या अंगवळणी लोकशाही शासन व्यवस्था त्या ठिकाणी तिचे संस्कार निर्माण होणं हे महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यासाठी तशा प्रकारची एक यंत्रणा तयार करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी काही मॉडेल त्या ठिकाणी स्वीकारली त्याच्यामधलं एक मॉडेल जे होतं ते लोकशाही समाजवादाचं मॉडेल होतं. दुसरं जे मॉडेल त्यांनी स्वीकारलं ते म्हणजे पंचवार्षिक योजनांचं मॉडेल त्या ठिकाणी स्वीकारलं. तिसरं जे मॉडेल आहे जे स्वीकारलं ते म्हणजे त्या ठिकाणी ही खरं तर भारतीय लोकशाहीला नेहरूंनी दिलेली देण आहे असं म्हटलं तर ते त्या ठिकाणी वावगं होणार नाही. पंचवार्षिक योजनांबरोबरच मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी केला. त्याचबरोबर चौथ्या बाजूला जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळकटी देण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं गेलं आणि त्याचं स्तरीकरण हे करण्याचा जो मुख्य हेतू होता तो हेतू हा होता की त्या ठिकाणी एखाद्या गावापासून तर दिल्लीपर्यंतचं जे अंतर आहे सत्तेचं तर ते अंतर कमी त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्यातनं लोकशाहीकरण लोकांचं घडणं ही प्रक्रिया त्या ठिकाणी आत्मसात झाली पाहिजे. आणि म्हणून सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा खऱ्या अर्थाने पाया आहे. आणि त्यामुळं ही जी काही लोकशाहीकरणाची प्रक्रिया आहे तर ती सत्तेचं विकेंद्रीकरणातून प्रबळ होईल याच्यावर त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ठाम असा विश्वास होता. आणि ह्या सगळ्या ज्या काही विरोधातल्या भूमिका आहेत त्या जर त्या ठिकाणी नामशेष करायच्या असतील तर
खऱ्या अर्थाने सत्तेचं विकेंद्रीकरण हाच एकमेव त्याच्यासाठीचं मुख्य घटक आहे. आणि म्हणून ह्या 4-5 गोष्टी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या नव भारताच्या जडणघडणीला त्या ठिकाणी सक्षमपणाने उभ्या करू शकतील अशा यंत्रणांची उभारणी करण्याचं सत्व त्या ठिकाणी स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ह्या सहकाराचं सुद्धा त्या ठिकाणी सहकार ह्या क्षेत्राचं त्या ठिकाणी सहकारी यंत्रणा किंवा सहकारी व्यवस्था ही निर्माण करून ग्रामीण भागाचं जे काही अर्थकारण आहे त्यालाही काही त्या ठिकाणी वळण देण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या ह्या पंचसूत्रीचा एक भाग त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून भारतीय लोकशाहीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय लोकशाहीच्या संरचना म्हणून आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये निवडणुका येतात, शासकीय प्रशासकीय संरचना त्या ठिकाणी येते आणि त्याच्या बरोबरीनं त्या ठिकाणी ही जे काही सत्तेचं विकेंद्रीकरण आहे का ज्याच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीचं विकेंद्रीकरण हे घडवलं जाईल. त्यासाठी देशाच्या पातळीवर आपल्याला असं दिसतं की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम उभं राहिलं. आणि त्यामुळं जरी म्हणजे दक्षिण भारतामध्ये शेतकऱ्यांचे उठाव त्या ठिकाणी होऊ लागले आणि पुन्हा एकदा क्रांती होती की काय, म्हणजे हा देशाला जी स्वातंत्र्य मिळाले तर त्याच्यासमोर एक पेचप्रसंग हा किंवा संकट त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. परंतु लोकांचं लोकशाहीकरण केल्याने राज्यव्यवस्थेसमोरचा पेचप्रसंग टाळता येऊ शकतो या विश्वासातनं त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी ही जी काही कार्यप्रणाली त्या ठिकाणी उभी केली त्यामध्ये लोकशाही समाजवादाची कार्यप्रणाली असेल आणि त्याच्या अंतर्गत मिश्र अर्थव्यवस्था का ज्या ठिकाणी शेती आणि उद्योग ह्या दोघांचाही विकास समान पातळीवर त्या ठिकाणी केला जाईल या मिश्र अर्थव्यवस्थेच्या तत्वज्ञानाचा स्वीकार आपण केला. त्याचबरोबर पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा सर्वांगीण विकास हा दर 5 वर्षाच्या टप्प्याने त्याची आखणी ही त्या ठिकाणी केली. त्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा उभ्या केल्या, प्लॅनिंग कमिशनसारखं कमिशन त्या ठिकाणी निर्माण केलं. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांना त्या ठिकाणी संस्था ह्याची निर्मिती केली आणि त्याच्या माध्यमातून अनेक कार्य हे त्या ठिकाणी शिक्षण असेल, आरोग्य असेल यासारखे महत्त्वाची कामं ही ग्रामीण भागापर्यंत पसरवण्याचं काम आणि त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम, मग रस्ते असतील, दळणवळण असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, याच्या माध्यमातून हा देश हा उभा त्या ठिकाणी केला. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे का सत्तेचं विकेंद्रीकरण हे फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या पातळीवर जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पंचवार्षिक योजना आणि सहकारी चळवळ हिला मोठं उत्तेजन त्या ठिकाणी दिलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून हा देश त्या ठिकाणी उभा राहिला. आणि म्हणून ही सगळी पार्श्वभूमी आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. त्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की लोकशाहीची खऱ्या अर्थाची पॉवर काय आहे ती आपल्याला समजायला त्या ठिकाणी मदत होती. आणि म्हणून ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लोकशाही व्यवस्थेचे जे काही आधार घटक आहेत तर त्या आधार घटकांमध्ये मी यापूर्वी असं म्हटलं होतं की लोकशाहीची जी मूल्य आहे मग ते व्यक्ती स्वातंत्र्य असन, समता असन, लोकमत असन, शांतता असन आणि कायद्यापुढं सर्वश्रेष्ठ हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण लोकशाहीच्या दृष्टीनं ह्या गोष्टीला अनन्यसाधारण असं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त होतं. कारण लोकशाही
चा केंद्रबिंदू जर सर्वसामान्य जनता, सामान्यातला सामान्य घटक, तळागाळातला घटक यालाच त्या ठिकाणी सामावून घेणं हे तत्त्व त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये अभिप्रेत त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून जगभरातल्या वेगवेगळ्या देशांनी लोकशाही व्यवस्थांचा त्या ठिकाणी स्वीकार केला. जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक राष्ट्र जगातले त्या ठिकाणी स्वतंत्र झाले त्यावेळेस त्याचा स्वीकार हा केला गेला. परंतु आपल्याला हेही माहिती आहे की जगातल्या अनेक देशांना लोकशाही शासन व्यवस्था चालवणं हे त्या ठिकाणी पचनी पडलेलं नाही किंवा त्या ठिकाणी त्यांना अपयश आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपल्याबरोबर स्वतंत्र झालेला पाकिस्तान या देशामध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी सत्तांतरं ही घडून आली किंवा त्या ठिकाणी तिथल्या लष्कराने सत्ता हस्तगत केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आपल्या शेजारी असणारा म्यानमारची काय अवस्था आहे, बांगलादेशाची काय अवस्था आहे, श्रीलंकेमध्ये काय घडतंय, ह्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर भारत हा गेली 75 वर्ष जो काही त्या ठिकाणी लोकशाही राष्ट्र म्हणून जो उभा आहे तर त्याच्या पाठीमागं ज्या पद्धतीनं भारतीय समाजाचं लोकशाहीकरण त्या ठिकाणी घडवण्याचं काम हे भारतीयांनी केलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी ब्रिटिश कालखंडामध्ये कायद्याचं राज्य नावाची एक संकल्पना ब्रिटिशांनी जी निर्माण केली तर त्याचाही अनुभव हा भारतीयांच्या पाठीशी होता. ह्याही गोष्टीकडं आपण त्या ठिकाणी लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून लोकशाही विचारप्रणालीची जी काही मुख्य आधारभूत घटक जे आहेत त्या आधारभूत घटकांचा जर विचार आपण केला तर आपल्या असं लक्षात त्या ठिकाणी येईल की व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व हे दिलं जातं. आता लोकशाहीचा मुख्य आधार हा व्यक्ती स्वातंत्र्य आहे. कारण आपण मग यापूर्वी महात्मा फुले यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं. कारण महात्मा फुले हे पहिले विचारवंत आहेत की जी व्यक्तीच्या स्थानाबद्दल, व्यक्तीच्या जीवनमानाबद्दल, व्यक्तीच्या जीवनशैलीबद्दल, व्यक्तीच्या आत्मसन्मानाबद्दल आणि व्यक्तीच्या सत्वाबद्दल, व्यक्तीच्या नैसर्गिक अधिकारांबद्दल त्या ठिकाणी जे भाष्य करतात. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आपण म्हणतो की हा महाराष्ट्र हा महात्मा फुले यांचा त्या ठिकाणी महाराष्ट्र आहे. कारण त्यांनी त्या पद्धतीचा विचार हा मांडला. आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे कोणताही देश, त्या देशाचं जर तुम्हाला त्या देशात लोकशाही आहे का नाही हे जर आपल्याला तपासायचं असेल तर आपण कोणता निकष वापरतो, तर आपण असं म्हणतो की तिथल्या लोकांना किती त्या ठिकाणी अधिकार आहेत, त्यांना त्या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा नाही. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य हे त्या ठिकाणी आहे किंवा नाही याच्या आधारे आपण त्या ठिकाणी त्या देशामध्ये लोकशाही आहे का नाही इथपर्यंतचं भाष्य त्या ठिकाणी करतो. म्हणजे ज्या वेळेस ह्या देशाची राज्यघटना लिहायचं काम त्या ठिकाणी चालू होतं तेव्हा काही जे काही उजव्या विचाराचे जे लोक होते ते असं म्हटले की आपल्याबरोबर पाकिस्तान त्या ठिकाणी स्वतंत्र झाला आणि मग पाकिस्तान तिथल्या त्यांच्या नागरिकांना कोणते अधिकार देतो त्याच्यावर आपण ठरवूयात का आपण आपल्या नागरिकांना कोणते अधिकार द्यायचे आणि त्यातही जे अल्पसंख्याक नागरिक असतील तर त्यांना कोणते अधिकार द्यायचे. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की कोणता देश त्यांच्या लोकांना कोणते अधिकार देतो याच्यावरून आपल्याला आपल्या देशातल्या लोकांना कोणते अधिकार द्यायचे किंवा द्यायचे नाहीत हे ठरवता येणार नाही. कारण भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि इथल्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार त्या ठिकाणी असते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सांगितलं. कारण व्यक्ती हे मूल्य आहे त्या ठिकाणी प्रमाण मानलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून व्यक्तीला त्या ठिकाणी जीवित राहण्याचं, व्यक्तीला त्या ठिकाणी त्याचं संरक्षण करण्याचं, त्याला सुरक्षित राहण्याचं आणि तेही राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून
कायद्याच्या आधारे आणि ही वचनबद्धता त्या ठिकाणी त्या राज्यसंस्थेने देणं अपेक्षित आहे. आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य हे त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. का व्यक्तीला आपला विचार मांडता आला पाहिजे, त्याला लेखन करता आलं पाहिजे, त्याला मतस्वातंत्र्य त्या ठिकाणी असलं पाहिजे, त्याला अभिव्यक्त हे होता आलं पाहिजे, त्याला रोजगार प्राप्त करण्याची हमी त्या ठिकाणी असली पाहिजे, त्याला संचार करण्याची हमी त्या ठिकाणी असली पाहिजे, त्याला संघटन करण्याची हमी त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व हे दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर समता हे जे मूल्य आहे, तर समतेशिवाय लोकशाहीचा विचार हा पूर्ण होऊ शकत नाही. कारण समतेला जर समानतेची मान्यता त्या ठिकाणी दिली नाही तर कायद्याचं राज्य प्रस्थापित होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण भारतीय संविधानाच्या कलम 15 मध्ये समतेचा तत्वाचा स्वीकार हा त्या ठिकाणी केला की कायद्यासमोर सर्व समान त्या ठिकाणी असतील. कायद्याच्या आधारे समाजातील लोकांना त्या ठिकाणी समान अधिकार हे प्राप्त होतील. आणि म्हणून समतेचं सूत्र हे त्या ठिकाणी आधारभूत सूत्र म्हणून त्या ठिकाणी मांडलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन व्यतीत करत असताना, सर्वांगीण विकास साधत असताना समान संधीची उपलब्धता ही त्या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि म्हणून जातीपाती पंथ याचा विचार आपल्या संविधानामध्ये त्या ठिकाणी दिसत नाही. आपण जाती, पंथ, भेद, वंश हे जे आहे याच्या प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी करत नाही, तर प्रत्येक व्यक्तीला समता आणि बंधुभाव या तत्वांनी जोडण्याचा प्रयत्न हा भारतीय लोकशाहीनं त्या ठिकाणी स्वीकारलेलं तत्व आहे. आणि म्हणून सर्वांचा समान विकास घडवून आणण्याची जबाबदारी ही ह्या शासन यंत्रणेची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला समानतेच्या तत्वावर आपलं जीवन हे त्या ठिकाणी व्यतीत करता आलं पाहिजे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकमत. आता लोकशाहीची सर्वात मोठी जी विचाराची हे एक आधार आहे तो म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये जनमताला महत्त्व आहे. म्हणजे लोक म्हणजे आम्ही कोण, आम्ही सर्व भारतीय असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये इन्क्लूड प्रत्येक जण त्या ठिकाणी येत असतो. आम्ही सर्व भारतीय असं आपण म्हणतो. परंतु हे म्हणत असताना लोकमत हाच भारतीय राज्यव्यवस्थेचा प्राण त्या ठिकाणी आहे किंवा भारतीय शाहीची अधिसत्ता कुणाच्या ताब्यात आहे. तर असं जर विचारलं तर काही लोक असं म्हणतील की भारतीय लोकशाहीची अधिसत्ता अंतिमता संसदेच्या हातात आहे. काही लोक म्हणतील ती कायदेमंडळाच्या हातामध्ये आहे. काही लोक म्हणतील ते पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे. परंतु भारतीय लोकशाहीचं अंतिम स्रोत हा खऱ्या अर्थाने जनता आहे, जनता जनार्दन आहे. आपणही जरी आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असलो तरी आपले लोकप्रतिनिधी हे बहुमताच्या जोरावर कोणत्याही प्रकारचा कायदा पास करू शकतात ही एक भीती त्या ठिकाणी असल्या कारणाने अंतिमता सत्तेची सूत्र कोणाच्या हातात द्यायचं असा जर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला तर भारतीय समाजाच्या दृष्टीनं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की लोकप्रतिनिधींची जरी आपण निवड करत त्या ठिकाणी असलो तरी जनता ही सर्व अधिकाराचं प्रेरणास्रोत म्हणून त्या ठिकाणी जनता ही अंतिम आहे. जनतेची इच्छाशक्ती जोपर्यंत आहे
तोपर्यंतच त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी हे सत्तेवर त्या ठिकाणी राहू शकतात. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की एखादा कायदा मग तो शेती संदर्भातला त्या ठिकाणी शेती भूमापन किंवा भूमी अधिग्रहण कायदा त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं, तो कायदा असेल किंवा शेतकरी विषयी 3 कृषी कायदे असतील किंवा कामगारांविषयीचे जे 3 संहिता त्या ठिकाणी असतील, तर याला प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी विरोध हा झाला आणि त्या विरोधाचं परमार्जन हे त्या ठिकाणी सरकारला, बहुमत प्राप्त अशा सरकारला त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली. आणि म्हणून जनता जनार्दन, आपल्याकडं एक म्हण आहे की गाव करील ते राव काय करील. म्हणजे एक व्यक्ती तो म्हटला की आता मला निवडून दिले आणि आता मला कोणाची गरज नाही किंवा मी करीन तेच पूर्ण, किंवा पंतप्रधान म्हटले की मी करेन तेच पूर्ण, असं त्या ठिकाणी चालणारं नाही. कारण लोकशाहीचा मुख्य आधार हा जनमत आहे, लोकमत त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून शासन संस्थेवर वास्तविक त्या ठिकाणी सत्ता ही जनतेची त्या ठिकाणी असते. जनता आपली लोकप्रतिनिधी ही निवडून देत असतात आणि त्या लोकप्रतिनिधींनी जर बेमानी केली तर मात्र त्यांना त्या ठिकाणी घरचा रस्ता दाखवण्याचं काम हे लोकमताच्या माध्यमातून जनता निवडणुकीच्या काळामध्ये दाखवून देत असते. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने जनता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि लोकशाहीची निर्मिती करता करविती ही जनता त्या ठिकाणी आहे. ही गोष्टसुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शांतता. आता लोकशाहीमध्ये जनमताच्या आधारे एखादं सरकार जर स्थापन झालं तर अपेक्षित हे असतं का त्या सरकारने जनमत हे त्या ठिकाणी कशाप्रमाणे निर्माण होईल, जनतेमध्ये शांतता, कायदा सुव्यवस्था कसा पाळला जाईल याच्याबद्दलची कामगिरी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. आणि म्हणून समाजामध्ये सामाजिक सलोखा हा त्या ठिकाणी निर्माण होईल. कोणत्याही प्रकारची विषमता किंवा कोणत्याही प्रकारची हिंसात्मक गोष्टी त्या ठिकाणी घडणार नाही याच्याबद्दलची एक यंत्रणा त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि म्हणून लोकशाही शासन व्यवस्थेला सर्वाधिक महत्त्व हे आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. कारण जनतेला सुद्धा त्याचं महत्त्व पटलेलं आहे की शांततेच्या मार्गाने जितकं होऊ शकतं ते हिंसेच्या मार्गाने त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि म्हणून कोणताही सामाजिक बदल घडवायचा असेल, राजकीय सत्तांतर त्या ठिकाणी घडवायचं असेल तर ते जनमताच्या आधारे त्या ठिकाणी घडलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी ते जे परिवर्तन आहे ते परिवर्तन घडवताना शांतता ही असली पाहिजे. कोणत्याही प्रकारची भीती, दहशत ही त्या ठिकाणी असता कामा नये. तरच त्या परिवर्तनाला एक आपण गेली जवळजवळ 14-15 निवडणुका त्या ठिकाणी पार पाडल्या, त्या निवडणुका ह्या शांततेच्या मार्गाने पार पाडल्या. म्हणजे जसं अभिमानाने असं म्हटलं जातं की 1688ची राज्यक्रांती ही विहीन राज्यक्रांती होती. म्हणजे रक्ताचा एक थेंबही न सांडवता त्या ठिकाणी सत्तांतर हे घडलं होतं. परंतु अभिमानाने ही गोष्ट आपण आपल्याबद्दल सांगितली पाहिजे का हा देश असा आहे की या देशामध्ये दर 5 वर्षाला निवडणुका होतात, नियमितपणे निवडणुका होतात आणि इथं सत्तांतर हे कायद्याच्या आधारे त्या ठिकाणी होत असतं. म्हणून कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे, जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून शांतता जो राज्यकर्ता आहे तो त्या ठिकाणी शांतता निर्माण करेल तोच राज्यकर्ता हा त्या ठिकाणी समाजावर राज्य त्या ठिकाणी करू शकतो. ईर्ष्या, द्वेष, मत्सर निर्माण करून त्या ठिकाणी कधीही दहशतीच्या माध्यमातून दीर्घकाळ राज्य त्या ठिकाणी करता येऊ शकत नाही. आणि त्या अर्थाने ही गोष्ट आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे कायदा सर्वश्रेष्ठ. आता
आपण हे असं मान्य केलेलं आहे की भारतामध्ये लोकशाही शासन प्रणाली आपण त्या ठिकाणी जिचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळं भारतीय संविधान हा कायद्याचा अंतिम स्रोत आहे आणि भारतीय संविधानाने निर्माण केलेले कायदे ह्या कायद्यांच्या आधारे ह्या देशातला राज्यकारभार, सत्ता, अधिकार, पदपरंपरा ह्या त्या ठिकाणी चालत असतात आणि म्हणून राज्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच त्या ठिकाणी राज्यकारभार हा केला गेला पाहिजे. ह्या गोष्टीला त्या ठिकाणी महत्त्व आलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून कायद्यासमोर त्या ठिकाणी सर्व समान आणि कायदा हा सर्वश्रेष्ठ ही जी तत्त्व आहेत तर त्या तत्त्वाच्या आधारे त्या ठिकाणी भारतीय कायद्याचा सन्मान हा केला जातो आणि ते सत्तेच्या विकेंद्रीकरणाला धरूनच त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे कोणत्याही एका बहुमतप्राप्त गटाकडं त्या ठिकाणी राज्यकारभार जरी असला तरी त्याच्यावर चेक अँड बॅलन्स ठेवणारी यंत्रणा म्हणून कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ह्या सातत्याने एकमेकावर त्या ठिकाणी चेक अँड बॅलन्सचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून कायद्याचं राज्य ही जी संकल्पना आहे ही लोकशाहीत सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणून तिच्याकडं पाहिलं जातं. त्याचबरोबर भारतीय लोकशाहीनं आज जो काही 75 वर्षाचा टप्पा गाठला आहे याच्यामधनं निश्चितपणाने एक स्वतःची शासन प्रणाली म्हणून एक विचार व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि तिचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की तिची काही गुणधर्म, गुणवैशिष्ट्ये ही आपल्याला पाहायला भेटतात आणि म्हणून भारताने प्रातिनिधिक संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्यानंतर ती व्यवस्था ही अस्तित्वात आली आणि त्याचबरोबर जबाबदारीचं जे तत्त्व आहे त्या तत्त्वाचाही स्वीकार आपण केला. म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्थेमध्ये एकदा निवडून गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्या जनतेला जबाबदार हे असलं पाहिजे. हे जे जबाबदारीचं तत्त्व आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि म्हणून सरकार जे आहे हे सरकार लोकसभेला जबाबदार असतं, हे संसदेला त्या ठिकाणी जबाबदार असतं आणि जबाबदारीनंच त्याला राज्यकारभार हा करावा लागतो. जर सरकार कायद्याच्या विरोधात जाऊन संविधानाच्या विरोधात जाऊन जर काम करत असेल तर ते सरकार हे लोकसभेचा त्या ठिकाणी विश्वास संपादन करू शकलं नाही तर त्याला पायउतार व्हावं लागतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून लोकशाहीची जी काही वेगवेगळ्या प्रकारची धारणा आहे तिची गुणवैशिष्ट्ये जी आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की भारतीय लोकशाहीची काही मुख्य वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहेत आणि त्या वैशिष्ट्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संसदीय शासन पद्धती. भारतीय लोकशाही ही संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करणारी एक लोकशाही व्यवस्था आहे, त्या तत्त्वावर आधारित काम करणारी व्यवस्था आहे आणि म्हणून संसदीय शासन प्रणालीमध्ये त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार त्या ठिकाणी राहून काम करतं आणि म्हणून त्या ठिकाणी कार्यकारी मंडळाची सत्ता ही राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या हाती जरी असली तरी महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी जेव्हा निर्णय घ्यायचे असतात तेव्हा त्या ठिकाणी कार्यकारी मंडळाला असलेल्या अधिकारांचा वापर करत असताना संसदेची मान्यता ही त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि म्हणून संसदीय शासन पद्धतीमुळं त्या ठिकाणी राष्ट्रपतीला असलेले अधिकारांचा वापर जरी पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी करत असलं तरी मात्र त्या ठिकाणी कायदेमंडळ जे आहे तर त्या कायदेमंडळाला दुर्लक्षित करून त्या ठिकाणी चालत नाही. दुसरा जो वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रातिनिधिक शासन. आता भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाही अवलंब करणं हे तर शक्य त्या ठिकाणी नव्हतं आणि म्हणून आपण प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार हा त्या ठिकाणी केला. कारण प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये सगळ्याच वेळी सर्व लोक
त्या ठिकाणी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतीलच अशी काही व्यवस्था त्या ठिकाणी नाही, किंवा कायमच त्यांना ते शक्य होईल असंही नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी प्रातिनिधिक शासन व्यवस्थेचा स्वीकार जगातल्या वेगवेगळ्या देशांनी त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि तेच भारतीय लोकशाहीचं सुद्धा एक वैशिष्ट्य म्हणून त्याच्याकडं पाहता येईल का दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. प्रौढ मत अधिकाराचा वापर करून नागरिक लोकांना त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी निवडतात आणि हे प्रतिनिधी भारताच्या वेगवेगळ्या परिसरातून त्या ठिकाणी येतात, आपलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात आणि लोकांनी निवडून दिलेल्या हे जे प्रतिनिधी आहेत तर ते राज्यकारभार चालवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून जनतेच्या ज्या काही इच्छा आकांक्षा अपेक्षा असतील तर त्याची परिपूर्तता करण्याची जबाबदारी ही सुद्धा भारतीय लोकशाहीची लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी प्रातिनिधिक शासनाची आहे. आणि प्रातिनिधिक शासन जेव्हा लोकांच्या अपेक्षांची परिपूर्तता करत नाही तेव्हा पुढच्या पंचवार्षिकला त्या ठिकाणी लोकांना पुन्हा म्हणजे राजकीय नेत्यांना पुन्हा जनतेमध्ये जाऊन मतं मागायची असतात. त्यावेळेस मात्र त्यांना त्या ठिकाणी लोक घरचा रस्ता त्या ठिकाणी दाखवतात. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था. आता स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा व्यवस्था ही भारतामध्ये आहे. आपण असं म्हटलं की भारतीय राजकीय व्यवस्थेचा विचार करत असताना त्या ठिकाणी चेक अँड बॅलन्स याच्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था ही दिलेली आहे. आणि ह्या न्यायव्यवस्थेवर खऱ्या अर्थाने भारतीय संसदेचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं आणि भारताच्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संवर्धन करण्याचं अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याचं त्या ठिकाणी पालन करणं ही खरी अर्थाने सर्वोच्च न्यायालयाची स्वतंत्र अशा न्यायालयाची त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून आपल्याकडं आपल्याला असं दिसतं की संसदेने एखादा कायदा केला तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकारसुद्धा संविधानाने न्यायव्यवस्थेला दिलेला आहे. आणि म्हणून ही न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, ती कोणत्याही राजकीय दबावाला त्या ठिकाणी बळी पडणार नाही अशी स्वच्छ स्वरूपाची न्यायालयीन व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा आणि भारतीय संविधानाचं संरक्षण करण्याचं काम ही न्यायालयीन यंत्रणा त्या ठिकाणी करते. त्याच्यानंतर चौथा भाग आहे तो म्हणजे कायद्याचं अधिराज्य. आता कायदा यापूर्वी म्हटल्याप्रमाणे कायदा हा सर्वांसाठी समान त्या ठिकाणी आहे. आणि भारतीय लोकशाहीचं एक प्रमुख लक्षण म्हणजे कायद्याचं अधिराज्य हे मानलं जातं, गुणवैशिष्ट्य मानलं जातं. कायद्याचं अधिराज्य म्हणजे काय तर कायदा हा सर्वश्रेष्ठ आहेच, परंतु तो सगळ्यांवर बंधनकारक सुद्धा आहे. सर्वांना त्या ठिकाणी त्याच्या विरोधात जाऊन कोणाही व्यक्तीला काम करता येणार नाही, कारण भारतीय राज्यघटना हा सर्वोच्च कायदा त्या ठिकाणी मानला जातो. आणि राज्यघटनेचा अवमान म्हणजे त्या ठिकाणी देशद्रोह हा समजला जातो. आणि म्हणून शासनाचा सर्व कारभार हा राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे चालवला जातो. आणि म्हणून घटनेची सर्वोच्चता त्या ठिकाणी टिकवण्यासाठी न्यायमंडळाद्वारे कायद्याचं सर्वश्रेष्ठत्वाचं जे तत्त्व आहे तर ते अंगीकारलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मूलभूत हक्कांची सुविधा ही आपल्या राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. इतकंच नव्हे तर मूलभूत कर्तव्य ही आणि मार्गदर्शक तत्त्व यांचाही स्वीकार हा भारताच्या संविधानामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मग कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांच्याबद्दलची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. आणि 37 ते 51 पर्यंत मार्गदर्शक तत्त्व आणि 51 मध्ये 11 मूलभूत कर्तव्यांची तरतूद केलेली आहे. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे का भारतीय जी लोकशाही व्यवस्था आहे तर ही लोकशाही व्यवस्था बनवत असताना अनेक गोष्टींचा विचार हा केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि
त्याच्यामुळं म्हणजे भारतीय समाज हा एकात्म त्या ठिकाणी पावलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या वेळेस यापूर्वी आपण सुरुवातीला असं म्हटलं की भारतीय लोकशाहीच्या समोर काही आव्हानं त्या ठिकाणी उभी टाकली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकांच्या पूर्वधामध्ये म्हणजे एकतर हा देश स्वतंत्र झाला. हा देश स्वतंत्र होत असताना अशी पार्श्वभूमी होती की 2 राष्ट्र जन्माला आले. एका बाजूला भारत आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान. त्याच घडामोडींमध्ये हे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एका सनातन हिंदुत्ववाद्यांनी त्या ठिकाणी नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीनं हत्या केली आणि ह्या देशामध्ये त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमांच्या दंगली ह्या पेटलेल्या होत्या. अशा पार्श्वभूमीवर हा देश त्या ठिकाणी उभा करायचा होता आणि म्हणून प्रबळ असा देश निर्माण करण्यासाठीची म्हणून भारतीय राज्यघटनेची रचना आणि भारतीय लोकशाहीची रचना ही केलेली आपल्याला दिसून येईल. अनेक फुटीरतावादी घटक हे ह्या देशामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या कृती कारवाया त्या ठिकाणी करत होते आणि त्याचाच एक भाग म्हणजे जो काही तेलंगणाचा शेतकऱ्यांचा उठाव असेल तर त्याला पर्याय म्हणून जो काही पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंचतत्वाचा जो सिद्धांत त्या ठिकाणी मांडला म्हणून त्याच्यामध्ये पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी असतील, मिश्र अर्थव्यवस्था असेल, समाजवादी लोकशाही समाजवादाची व्यवस्था त्या ठिकाणी ची निर्मिती असेल, सहकाराला महत्त्व असेल, पंचवार्षिक योजनांना त्या ठिकाणी महत्त्व असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती असेल, या पद्धतीनं भारतीय समाजाचं लोकशाहीकरण करण्याचं काम हे केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोकशाही व्यवस्था ही रुजवली गेली आणि त्याचं सर्व श्रेय हे पहिल्या पिढीचं जे नेतृत्व होतं म्हणून त्यात सरदार वल्लभभाई पटेल असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधीजी असतील, मौलाना आझाद त्या ठिकाणी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तर ह्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, ही जी काही दृष्टिमंडळी होती का ज्यांनी हा देश उभा केला तर त्यांनी त्या पद्धतीची एक संरचना ही निर्माण केली आणि याच्यामधून हा देश उभा राहिला आणि म्हणून आज जरी त्या राष्ट्रीय महापुरुषांच्या कार्याची तुलना आत्ताच्या लोकांशी केली जात असेल किंवा त्या ठिकाणी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल तर ते चुकीचं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतीय लोकशाहीचा जो गाभा आहे तो गाभा म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि ह्या पंचतत्वावर भारतीय लोकशाही त्या ठिकाणी उभी आहे आणि तिच्यासमोरची जी आव्हानं आहेत ती मात्र जात, लिंग, वर्ग, वंश ही आहेत आणि त्याच्याकडं कसं डील करायचं याच्याबद्दलची माहिती ही पुढच्या भागात आपण घेणार आहोत. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.